हे माझ्या घरातली सुंदर बाग तुम्ही बघू शकता. किती छान नारळाचं झाड झालेलं आहे. हे आहे आडुळसाचं झाड. हे आहे निरगुंडीचं झाड. याची खूप वनौषधीचे फायदे आहेत. हे आहे चिकूचे झाड. आवळा आहे, हा बहुगुणी आहे. तेजपानचं झाड आहे जे की मसाल्यामध्ये उपयोगी आहे. बहुगुणी तेजपान. हे आहे रुईचे झाड, गिरीचे झाड. हे छान छान करवंदाचे झाड, झाड. हे पण औषधी वनस्पतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हे आहे आयुर्वेदामधलं इन्सुलिनचं झाड. पारिजातकाचे झाड. खूप छान असे याला पारिजातकाची फुलं लागतात. सुगंधित पारिजातक. हा आहे मोगरा. हे आहे आयुर्वेदामधलं गंभारीचं झाड, गंभारी. हा आहे चिकू. या बघू शकता तुम्ही, याला किती छोटासा चिकू आलेला आहे. किती छान झाड आहे. बेलपानाचे झाड जे की भगवान महादेवाचे खूप प्रिय झाड आहे. किती छान प्रकारे शेंगा आलेल्या आहेत. मस्त शेंगांचा आस्वाद घेऊया. चे झाड, खेर. बघा किती छान उंच उंच मोठा. हे आहे गुडमारचे झाड, आंब्याचे झाड, आंब्याचे. हे आहे चिंच. हे बघा, एकंदरीत ही अशी आहे माझ्या घराजवळची बाग. किती सुंदर आहे, किती छान आहे, बघू शकता. नुसतं झाडं लावणे नाही तर झाडाची निगासुद्धा घ्यावी लागते. म्हणून असंच छान पाईपलाईन केलेली आहे पाण्याची. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणासारखी ही आम्ही बाग लावलेली आहे. जेणेकरून झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम राबवला आहे. हे सगळे झाडं आम्ही लावलेले आहेत आणि सगळेजण काळजीसुद्धा घेतो. म्हणून तुम्हीही अशीच बाग लावावी आणि छान ती मोठे झाडं होण्यापर्यंत त्याची काळजी घ्यावी. म्हणजेच तुम्हालाही कळेल की आज झाडे जगवण्याचं किती महत्त्व आहे. हे आहे पुदिन्याचे झाड. हे पण खूप बहुगुणी आहे. हे आहे शमीचे झाड, शमी वृक्ष. हे आहे तुलसी. हे वाळा. हा वाळासुद्धा खूप महत्त्वाचा गोष्टीमध्ये उपयोगी आणला जातो. हे आहे गोकर्णाचं झाड. याचा काढा जर तुम्ही पेत असाल तर खूपच बहुगुणी आहे. आयुर्वेदामध्ये याचा खूप मोठा महत्त्वाचा रोल आहे. हे आहे गुलाब.